स्वागत आहे तुमचं अनुपमाज ब्लॉगमध्ये। तर उद्या आहे हरितालिका आणि हिंदू धर्मामध्ये हरितालिका या व्रताला खूप महत्त्वपूर्ण मानले जाते। हे व्रत विवाहित स्त्रिया त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अविवाहित मुली इच्छित वर मिळावा म्हणून हे व्रत करत असतात। तर ही पूजा करताना आपण पाहतो की सगळ्या प्रकारच्या पत्री वाहिल्या जातात, म्हणजे झाडांची पानं वाहिल्या जातात। तर ह्या झाडांच्या पानासोबतच आपल्याला ही पूजा करताना काही फुलं घ्यायची, तर ते फुलामध्ये चाफ्याचं फूल, शेवंतीचं फूल अवश्य घ्यायचे, धोत्र्याचं फूल पण अवश्य घ्यायचे। त्याचबरोबर कापसाचे वस्त्र घ्यायचे महादेवासाठी, जानवं घ्यायचे कापसाचं महादेवासाठी। आणि नंतर आपण पार्वती आणि महादेव आणि पार्वती यांची मूर्ती किंवा फोटो ह्या पूजेला मांडतो, तर त्यामुळं कुंकाचा करंडा पण पूजेत असावा। त्याचबरोबर मणी, मंगळसूत्र, ओटीचं सामानसुद्धा आपल्याला पूजा करताना घ्यायचे। आणि आपण ज्या ठिकाणी पूजा करणार आहे, ज्या चौरंगावर पूजा करणार आहे, त्या चौरंगावर आपल्याला पिवळं वस्त्र अंथरायचे, पिवळं कापड अंथरायचे आणि त्यावर आपल्याला वाळूचा महादेव, छान असा ठसठशीत दिसेल असा वाळूचा महादेव करून घ्यायचा आहे। त्याचबरोबर तिथं महादेव पार्वतीची मूर्ती किंवा फोटो मांडायचा आहे आणि नंतर पूजेला सुरुवात करायची आहे। पूजेची सुरुवात करण्या अगोदर आपण स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचे, धूप दीप सगळं लावून घ्यायचे आणि सगळं झाल्यानंतर नैवेद्य अर्पण करून आपल्याला पत्री वाहायला सुरू करायचे। तर आपण 16 प्रकारच्या पत्री वाहत असतो। कोणकोणत्या पत्री आपण वाहायच्यात आणि त्यासोबत आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे हे मी तुम्हाला आता सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप करू नका। तर सगळ्यात पहिला आहे बेल, आणि बेल वाहिल्यानंतर आपल्याला म्हणायचे श्री उमाये नमः। त्यानंतर नंबर 2ला आगाडा, आणि आगाडा वाहिल्यावर आपल्याला म्हणायचे श्री गौरे नमः। मालती, त्यावेळेला आपल्याला म्हणायचं नंबर 3ला श्री पार्वते नमः। नंबर 4ला दुर्वा अर्पण करायचे, त्यावेळेला म्हणायचे श्री दुर्गाये नमः। 5व्या नंबरला चंपा किंवा कदंबाची पानं, त्यावेळेला म्हणायचे श्री कालिये नमः। 6 नंबरला कन्हेरीची पानं व्हायचीत आपल्याला आणि त्यावेळेला म्हणायचे श्री भवानीये नमः। 7 नंबरला आपल्याला बोराची पानं व्हायचीत आणि त्यावेळेला म्हणायचे श्री रुद्रान्ये नमः। 8 नंबरला रुईची पानं व्हायचीत आणि त्यावेळेला म्हणायचे श्री शर्वाये नमः। 9 नंबरला तुळस अर्पण करायची आणि त्यावेळेला म्हणायचे श्री चंडिकाये नमः। 10 नंबरला दवना अर्पण करायचं आणि त्यावेळेला म्हणायचे श्री ईश्वरे नमः। 11 नंबरला आपल्याला डाळिंबाची पानं व्हायचीत आणि त्यावेळेला म्हणायचे श्री शिवाये नमः। 12 नंबरला धोत्रा अर्पण करायचा आणि त्यावेळेला म्हणायचे श्री अपर्णाये नमः। 13 नंबरला जाईचं पान व्हायचेत आपल्याला आणि त्यावेळेला म्हणायचे श्री धोत्राये नमः, धोत्रे नमः। 14 नंबरला मक्याची पानं व्हायचेत आणि त्यावेळेला म्हणायचे श्री मुंडाये नमः। 15 नंबरला बकुळीची पानं व्हायचेत आणि त्यावेळेला आपल्याला म्हणायचे श्री गिरिजाये नमः। 16 नंबरला अशोकाची पानं व्हायचेत आणि त्यावेळेला म्हणायचे श्री अंबिकाये नमः। ह्या सगळ्या 16 प्रकारच्या पत्री वाहताना आपल्याला 16 हे वेगवेगळे मंत्र म्हणायचेत, जेणेकरून आपल्याला महादेव पार्वतीचे चांगले आशीर्वाद मिळतील आणि त्यांचे आशीर्वाद आपल्या घरावर राहतील। ते ज्याप्रमाणे महादेव पार्वतीचं प्रेम अखंडित आहे, अबाधित आहे, त्याप्रमाणे आपल्या घरात, आपल्या कुटुंबात प्रेम चांगलं राहील। त्यामुळे आपल्याला हे मंत्र म्हणत म्हणत ह्या पत्री अर्पण करायच्यात। पत्री अर्पण केल्यानंतर आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि नैवेद्य अर्पण केल्यावर आरती आपल्याला नक्की करायची आहे। तर हे व्रत जे आहे याला स्वर्णगौरी व्रतसुद्धा म्हणतात आणि हे व्रत पार्वतीने शिवाला स्मरून तिला महादेवाला आपला पती मानून हे व्रत केलं होतं। अशा प्रकारचं जर व्रत केलं तर आपल्याला नक्कीच इच्छित, म्हणजे विवाहित मुली आहेत त्यांना त्यांचा इच्छित वर मिळेल। बऱ्याच जणी हे व्रत करताना निर्जला व्रत करतात, कुणी फक्त फळ खाऊन करतं, कुणी मग आता सहन होत नाही त्याप्रमाणे कुणी फलाहार घेतं किंवा फराळ करतं। तर आपल्याला ज्या प्रकारे आपल्याला आपल्या तब्येतीला ज्या प्रकारे हे व्रत झेपेल त्या प्रकारे हे व्रत आपल्याला करायचे। त्यानंतर हे व्रत आपण करतो तर त्या दिवशी नक्की रात्री जागरण करायचे। त्या रात्री आपल्याला शिवलेल्या अमृताचा पाठ करायचा आहे जागरण करताना। कुणाला शिवमहिम्न करायचं असेल ते करायचे। हे सगळे पाठ करून आपल्याला शिवाचं स्मरण करायचे, रात्रभर शिव पार्वतीचं स्मरण करायचे
आणि रात्री आपल्याला जागरण करायचं ह्या व्रताच्या दिवशी. आणि हे व्रत आपल्याला दुसरी दिवशी सोडायचे. म्हणजे दुसरी दिवशी आपल्याला ही जी पूजा आपल्याला मांडलेली आहे तिथं दही भाताचा आपल्या प्रथेनुसार जिथं ज्या प्रकारे असेल त्या प्रकारे आपल्याला नैवेद्य दाखवायचं आणि त्यानंतर हे व्रत आपण सोडायचे. तर कशी वाटली ही माहिती नक्की सांगा.